हे नमस्कार मित्रांनो, तर मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपण यूपीएससी संदर्भात माहितीची लेक्चर सिरीज चालू केलेली आहे। काल मी पहिलंच लेक्चर घेतलेलं आहे, त्या संदर्भात एक 5 मिनिटं 6 मिनिटाच्या आसपास मी व्हिडिओ बनवत आहे। त्याच्यामध्ये यूपीएससी संदर्भात सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे। आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की एक यूपीएससी मध्ये एकूण पदं किती असतात, दुसरं तुम्हाला आयएएस बनायचं आहे, तुम्हाला आयपीएस बनायचं आहे, तर याच्यासाठी तुम्हाला पात्रता कोणती क्वालिफाय करणं गरजेचं आहे, तुमच्याकडे कोणती पात्रता असली पाहिजे ते बघणार आहोत। त्याचबरोबर किती वर्षापासून किती वर्षापर्यंतच्या कार्यकाळामध्ये थोडक्यात तुमची वयोमर्यादा काय असणं गरजेचं आहे ते बघणार आहोत। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की किती अटेम्प्ट्स तुम्ही देऊ शकता। आता हे जे अटेम्प्ट्स आहेत ते कास्ट वाइज डिवाइड करण्यात आलेले आहेत, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। एकूण 4 पॉइंट बघणार आहोत। एक म्हणजे किती पदांची भरती केली जाते यूपीएससीच्या मार्फत, दुसरा मुद्दा जे आयएएस आयपीएस आपण म्हणतोय म्हणजेच जे काही यूपीएससीच्या मार्फत पदांची भरती केली जाते त्याच्यासाठीची पात्रता काय आहे, तिसरा मुद्दा वयोमर्यादा काय आहे, चौथा मुद्दा जो आहे या चौथ्या मुद्द्यामध्ये आपण बघणार आहोत की अटेम्प्ट्स किती असतात। आता पहिला मुद्दा जो आहे तो पोस्ट, किती प्रकारची पदं असतात। बघा एमपीएससी मध्ये क्लास 1 क्लास 2 अशा प्रकारची पदं राहतात, तसंच केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी मध्ये पण क्लास 1 क्लास 2 प्रकारचे पदं असतात। त्यांना ग्रुप ए ची पदं आणि ग्रुप बी ची पदं असं म्हटली जातात, ठीक आहे। आता ग्रुप ए च्या पदांच्या मधीलच आपल्याला एक 4-5 पदच माहित आहे, जसं मी म्हणलो आयएएस असेल, आयपीएस असेल म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असं म्हटलं तर आयएएस ला, आयपीएस ला इंडियन पोलीस सर्व्हिस असेल, आयएफएस म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस असेल, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस असेल, इंडियन रेल्वे सर्व्हिस असेल, इंडियन पोस्टल सर्व्हिस असेल, इंडियन डिफेन्स सर्व्हिस असेल, अशा टोटल 58 प्रकारच्या काय असतात सर्व्हिसेस असतात, सेवा असतात। एकूण 58 प्रकारची पदं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरली जातात की जे ग्रुप ए आणि ग्रुप बी च्या अंतर्गत येत असतात। आता 2020 ची जी ऍड आलेली आहे याच्यामध्ये एकूण 24 प्रकारची पदं काय आहेत तर त्या पदासंदर्भात ऍड निघलेली आहे। आता याच्यामध्ये आयएएस किती असतात, आयपीएस किती असतात आणि बाकीची पदांच्या संदर्भातील वॅकन्सी किती असते ते केंद्रीय लोकसेवा आयोगाने काय केलेलं असतं, एक फायनल ज्यावेळेला रिझल्ट लागतो त्यावेळेला त्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत माहिती दिली जाते। म्हणजेच आपल्याला माहिती आहे त्याच्यापेक्षा भरपूर पदं आहेत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत नियुक्ती करण्याच्या बाबतीमध्ये। हा झाला पहिला मुद्दा आपला क्लिअर, पदं खूप वेगवेगळ्या प्रकारची असतात ते आपल्याला कळलं। दुसरा मुद्दा जो आहे पात्रता काय असते। बघा एक पहिली तुम्ही भारतीय नागरिक पाहिजे। आता मला सांगा मग भूटान मधला किंवा नेपाळ मधली व्यक्ती यूपीएससी ची परीक्षा देऊ शकते का? देऊ शकते। त्याच्यासाठी काहीतरी बेसिक आणखी पात्रता त्यांनी कंप्लीट केल्यानंतर त्यांनाही त्या काय देण्यात आले तर अधिकार देण्यात आलेले आहे। भूटान असेल, नेपाळ असेल या देशातील लोक पण काय करू शकतात, स्टुडंट्स या यूपीएससी ची परीक्षा देऊ शकतात। आता नेक्स्ट मुद्दा जो आहे तो या पात्रतेमध्ये शिक्षण किती पाहिजे। आपण म्हणतो ना एवढे शिक्षण पास पाहिजे, तर ग्रॅज्युएशन बेसिक तुमची पदवी पूर्ण झालेली असणं काय गरजेचं आहे, म्हणजे पदवीधर असणं तुम्ही गरजेचं आहे। आता याच्यासाठी काही टक्केवारीची अट आहे का? अजिबात काही टक्केवारीची अट नाही। आणि दुसरा मुद्दा तुमचा 2-3-4 वर्षाचा गॅप पडून परत तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असलं तरीही तुम्ही यूपीएससी ची परीक्षा देऊ शकता। मुक्त विद्यापीठाच्या मार्फत जरी तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असलं, पदवी पूर्ण केलेली असली तरी तुम्ही यूपीएससी ची परीक्षा देऊ शकता आणि तर टक्केवारीची काही अट नाही। फक्त अट एवढीच आहे की ज्या युनिव्हर्सिटी मधून तुम्ही काय केलेलं आहे, तुमची पदवी पूर्ण केलेली आहे ती युनिव्हर्सिटी सरकार मान्य असणं काय गरजेचं आहे, गव्हर्नमेंट च्या मान्यतेनेच ती युनिव्हर्सिटी काम करत असणं गरजेचं आहे। मग मुक्त विद्यापीठाच्या मार्फत पण तुम्ही काय करू शकता, तुमची ग्रॅज्युएशन कंप्लीट करू शकता। बेसिक पात्रता आहे ही पात्रता इथं काउंट केली जाते। म्हणजे आपल्याला समजलं एक ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे परीक्षा देण्याच्या बाबतीमध्ये। आता लास्ट इयरला असला परीक्षेसाठी आणि त्या लास्ट इयरला असल्यानंतर पण परीक्षा देऊ शकता का? देऊ शकता। तुम्ही काय केलं जातं तर एक इलिजिबल आहे असं म्हटलं जाऊ शकतं, पण जे पुढच्या प्रोसेस आहे पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा नंतर तोपर्यंत तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे पदवी तुमची काय झाली पाहिजे तर पूर्ण झाली पाहिजे। हे झालं आपल्याला पात्रतेच्या बाबतीमध्ये। आता मुद्दा येतो की वयोमर्यादा काय ते बघा। एक वयाच्या 21 वर्षापासून
ते वयाच्या 32 वर्षापर्यंत ओपन गटातील व्यक्ती जी आहे ती काय करू शकते, यूपीएससीची परीक्षा देऊ शकते. म्हणजेच कमीत कमी वयोमर्यादा किती आहे ओपन गटासाठी, तर 21 वर्ष आहे. जास्तीत जास्त किती आहे, 32 वर्ष देण्यात आलेली आहे. या 21 ते 32 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही यूपीएससीची परीक्षा देऊ शकता आणि याच्यामध्ये ही परीक्षा पास होऊन तुम्ही IAS IPS जी पदं आहेत त्याच्यावरती नियुक्ती केली जाऊ शकते. दुसरा मुद्दा जो आला हे ओपन गटाचं मी सांगितलं. ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय यांच्यासाठी या वयोगटामध्ये काय फरक आहे का, आहे. ओबीसी साठी 3 वर्षाची एक्स्ट्रा सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजे वयाच्या 21 वर्षापासून वयाच्या 35 वर्षापर्यंत ओबीसी गटातील जो स्टुडंट आहे, कॅन्डिडेट्स आहे, तो काय करू शकतो, तर यूपीएससीची परीक्षा देऊ शकतो. आणि SC ST यांच्या बाबतीमध्ये विचार केला म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. म्हणजे वयाच्या 21 वर्षापासून वयाच्या 37व्या वर्षापर्यंत यूपीएससीची परीक्षेसाठी काय तर हे पात्र आहेत. SC आणि STच्या बाबतीमध्ये मी बोललेलो आहे. तेच जर आपण एक सर्व्हिसमॅनच्या बाबतीमध्ये विचार केला तर त्यांच्यासाठी पण 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे, वयाची सूट देण्यात आलेली आहे. वयाच्या 21 वर्षापासून वयाच्या 37 वर्षापर्यंत ते परीक्षा देऊ शकतात. दिव्यांग व्यक्तीचा विचार केला तर त्यांना 10 वर्षाची सूट दिलेली आहे. आता एक सर्व्हिसमॅन असतील, दिव्यांग व्यक्तीसाठी असेल, यांच्यासाठी काही क्लॉजेस वगैरे देण्यात आलेले आहे, काही त्याच्यासाठी अटी पण देण्यात आलेल्या आहेत. त्या अटी त्यांनी पूर्ण करणं गरजेचं असतं, तरच त्यांना एज रिलॅक्सेशन दिलं जातं. ठीक आहे, हे झालं आपल्याला वयोमर्यादेच्या बाबतीमधील मुद्दे. आता चौथा मुद्दा जो आहे तो अटेम्प्टच्या बाबतीमध्ये, किती अटेम्प्ट कोणाला देण्यात आलेली आहेत. जर ओपन गटातील व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी एकूण 6 अटेम्प्ट देण्यात आलेले आहेत ओपन गटातील व्यक्तींच्या बाबतीमध्ये. दुसरं, ओबीसी साठी 9 अटेम्प्ट देण्यात आलेले आहेत. तेच SC आणि ST या गटातील व्यक्ती असतील, स्टुडंट्स असतील, तर त्यांच्यासाठी वयाच्या 37व्या वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता, अटेम्प्ट देऊ शकता वयाच्या 21व्या वर्षापासून. आणि PH दिव्यांग व्यक्ती जे आहेत त्यांच्यासाठी 9 अटेम्प्ट देण्यात आलेले आहेत की जी ओपन गटातील किंवा इकॉनॉमिकल विकर सेक्शन मधील असतील त्यांच्या संदर्भात आहेत. अशा पद्धतीने काय आहे तर हे बेसिक पॉइंट्स आपल्याला कळले पात्रतेच्या बाबतीमध्ये, वयोमर्यादेच्या बाबतीमध्ये आणि अटेम्प्टच्या बाबतीमध्ये. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू की याच्यासाठी टप्पे, परीक्षेचे टप्पे कसे असतात ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. मी तर थांबतो. व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जे यूपीएससीची तयारी करतात त्यांच्यापर्यंत तर या व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.